मुंबईमधील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर कोसळलेल्या होर्डिंगमुळे 14 जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची घटना नुकतीच घडली आहे। त्यानंतर आता राज्य शासन जागं झालं असून सगळ्याच होर्डिंगची चौकशी आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत। या घटनेमुळे मोठी गंभीर बाब समोर आली असून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील बस स्थानकामध्येच 9 ते 10 होर्डिंग अनधिकृत असून ते अत्यंत धोकादायक परिस्थितीत असल्याचं समोर आलंय। थोड्याशा वादळात देखील हे होर्डिंग्स पडून प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात अशी परिस्थिती पाहायला मिळते। या संदर्भात खेड नगर प्रशासनाकडून माहिती घेतली असता खेड बस स्थानकातील सर्व होर्डिंग्स या अनधिकृत असल्याचं सांगण्यात आलंय। महत्त्वाचं म्हणजे काही वर्षांपूर्वी याच खेड बस स्थानकातील होर्डिंग्स पडून 3 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना देखील घडली होती आणि आज त्याच खेड बस स्थानकात लावण्यात आलेले 10 होर्डिंग्स हे अनधिकृत असल्याचं समोर येत आहे। हे होर्डिंग्स केवळ अनधिकृतच नाही तर ते मोडकळीस आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये पाहायला मिळतात। 4 होर्डिंग्स आहेत, त्यांचे पत्रे देखील निघाले असून ते केव्हाही निसटून एसटी बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पडू शकतात। ती परिस्थिती त्या ठिकाणी आहे। आता जिल्हा प्रशासन यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।